नमस्कार मंडळी, सर्व कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देवान आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी मंडळी आता पावसाचं तुमचं स्वागत होतं. बघा पाऊस भरपूर आहे. तर लावणीचा दिवस झाला आहे, शेतावर जातो आहे. आता मगाशी शेळ्या करून आणल्या आणि आता शेतावर जातो. पलटून सुरू आहे, कोण पण जावे शेतावर. हा पावसातून मुसळधारात पाऊस आहे. हा बघा छत्री धरली. धुलोपळ इकडे शेत आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. आता हा श्रीनंद इकडे आलाय. श्रीनंद ऐकर, हा कोकण म्हटले ना, जर कोकणी माणसाला चिखलात मजा येते. इकडे हिरवगार गवत आले. बघा आहे राव, इकडे भारी वाटते. मुसळधारात पाऊस आहे. थोडंफार गळत होता, बघूया तिकडे दमलं तर. छत्री धरली. कशा पाय वाटा रस्त्यानं जायचं आपल्याला. खाली धुलोपडीत आपल्या मराठी शाळेकडून पहिले विहिरीकडून जायचं, तर तिकडं नाही जायचं. इकडं वरच्या इकडनं जाऊया. हा बघा मंडळी, इकडनं रस्ता बघा धुपलाय पावसानं. पाणी एकदम, पाऊस एकदम मुसळधारच पडतो आणि रस्ता सगळी माती वाहून गेली खाली. आपण जाऊया आता सरळ धुलोपडीत शेतावर. चला म्हटलं आता डायरेक्ट आपण जाऊया शेतावर. आता इथं काही शूट करायला जमत नाही, जरा शेतावर भेटूया. सो फायनली म्हटलं आता आपण शेतात पोचलेलो आहोत. आणि हे बघा पाऊस गेलाय, थोडाफार बारीक बारीक गलतोय. हे का पोरं इकडे खेळतायत. सिंधा ऐकर, पाणी बघा केवढं झालंय. 2 चोंडे आहेत, हा एक, तो एक आणि तिकडे एक, आणि इकडे वरच्या साईडला आहे. चला आपण म्हणते आपण पण जाऊया. सो म्हणेल पप्पा पण तिकडे आता नांगरतात, नंतर आपण पण जाऊया. कसे नांगरतात ते पाहूया. कारण काही लोक बैलाने नांगरतात. आता बैल इकडे कोण कोकणात जास्त पण वापरत नाही. आता नवीन मशीन आली आहे, ती म्हणजे शेतासाठी ट्रॅक्टर, ट्रॉलर. आपण ट्रॅक्टर म्हणतो, ट्रॉलर सगळं नाव आहे तिचं. ते बघा इकडं, तिकडं नांगरतात पप्पा. त्या म्हणजे तिकडं पण आपण जाऊया. इकडे आंबा बघा पडले तिकडे, काय खारक्याने पण खडली. हा मागाशी पडला इथला. हा लॉन्चसाठी चांगला एकदम. पहिल्यांदा चप्पल काढूया. पोरं बघा कशी चालतात ते, एकदम चिखलात मजा घेत आहेत. पाणी बघा केवढं साठलंय. पण आता पाण्यातून जाणार आहोत. आणि बघ केवढा इथं भिजावलं असं बघ. मोबाईल येतात. पाणी बघा माझ्या डोपर एवढा आहे. काय राहिलास भिजवायला? भिजवायला चल, मी नाही भिजणार. ये नको, चल चल तिकडे. अबे ये नको जायचं. तो म्हणेल पाणी बघा केवढं आहे. इथं डोपरा एवढं पाणी आहे. काठावरच आहे बघा. हा हा हा, थंडगार पाणी. खजूल खजूल आहे. तिकडे मम्मी बेनते, इकडे मम्मी बेनते बघा. इकडे पोरं मजा करतात. तो म्हणजे आपण आता वरती जाऊया. नांगरते तिथे पप्पा ट्रॅक्टर धरतायत. बघा मंडळी, इकडे काय लोकांची लावणी पण झाली इकडं. तर आमची फक्त इकडं होतं, अजून तिकडं अर्ध्यांची राहिली. हे आमच्या शेताच्या जवळच्या लोकांनी केली लावणी बघा. आमची पण होईल. 3-4च सोंडे आहेत, मी शेत आहेत. हे बघा
हे बघा मंडळी, आपल्याला एवढी डाळ काढायची. हे बघा एवढी अर्धी डाळ काढलेली आहे, अर्धी नाही निम्म म्हणता येईल जवळजवळ. हे बघा इकडची काढायची आणि ही सगळी ह्याच्यात, नंतर तिकडे जेवढी उरेल तेवढी लावायची गवत. किती जवळ जवळ जातोय तरी उठत नाही. हा बघा कसा आहे बघ, एकदम झूम मध्ये दाखवलाय. कुठला आताच्या दिवशी म्हणतात, काही ठिकाणी असं म्हणतात डवलं आलं की पाऊस येतो, असं असतं असं म्हणतात काही ठिकाणी. अरे बघा इकडे पोरं बघा कशी खेळतायत. म्हणजे आपण पण आता फटाफट काम करायला जाऊया. आता बघा तिकडे वॉटरफॉल छोटासा, म्हणजे वरच्या शेतातलं पाणी इकडे खाली पडतं या झाडीत. तर इकडनं असं इकडं आता खाली सारणीला. तर मंडळी आता पाणी बघा केवढं येतं. आता मंडळी आताच असते लहानपणीची मजा चिखलात खेळण्याची. काय राव भारी वाटतंय. पाणी बघा केवढं येतं, काय लावायला याच्यात मजा येईल ना. हा पाऊस अजून आलाय नाही, मग एक फेरा टाकून गेला पाऊस. आता येईल नंतर लावायच्या टायमाला. इकडं पाऊस धरलाय नाही कुठं, अचानक येतो चला कुठून नाही कुठून तरी. वरच्या साईडला जरा काले काले ढग दिसत आहेत, कशी ज्या पिवते बघा पाण्यात. हा बघा मंडळी इथे छोटासा वॉटरफॉल, छोटासा एकदम एवढा बघा दिसतोय जरा. हे वरची तिकडे चोंडेवरती त्याच्यातलं पाणी येतंय. हे बघा इकडनं जातं खाली, तिकडे माझ्या पाठीमागे लावणी करते. खरं तर वरती चोंड लावलेलं आहे, जवळच जास्त लावून नाही. हा बघा काल किती चिखल होतं आणि आता शुद्ध पाणी झालंय. आणि पाऊस पण भरपूर पडला काल रात्री. इथलं वातं पाणी इकडं खाली होते. म्हणजे अशी असते शेतातली पाणी पुरवठ्याची. इकडे कारण उपलडीचं असतं काय इकडं काय हे बघा. आणि ही सगळी शेतं उपलडीची आहेत, म्हणजे जी जमिनीतून पाणी येतं तशी. त्यामुळे काही प्रश्न येत नाही पाण्याचा. पाऊस पडला ना 1-2 दिवस तर असं पाणी येतं जमिनीवर. उपलट आणि तिकडं साईडला आहे, दाखवू नाही शकत मी. तिकडे लावलेली आहे इकडं. सो म्हटले आता पाऊस थांबला आहे थोडासा, आणि आता काय काय पक्ष्यांची किलबट आपल्याला इकडं ऐकायला मिळते. काय गोड आवाजाचं गात आहे. मग इकडं खंड्या उठला. पाऊस येतो ना त्यावर दिसतात सगळी पाखरं, ते असतात गप्पीत. मग इकडं भाजी पेरली नाही. बघ इकडं पालेभाजी इकडे पेरली नाही तुला पडितल्या माणसांनी. तिकडं अजून तिकडं कोणचं ट्रॅक्टर तिकडे दिसतंय वायसाच्या डोंगरात. ते बघ तिकडं वायसं दिसतंय. अशी असते म्हणजे कोकणातली खरी भाषा. वायसा जरा जरा आला गेला पण मजा येते. हे बघा काय निसर्ग बघा काय वाटला. तुम्हाला सांगू मंडळी, आमची जी वाडी आहे त्या वाडीच्या वाटलाच असा डोंगर आहे. असा वाटला तसा डोंगर, आणि त्या डोंगराच्या मध्ये आमची वाडी. मी सो मंडळी आता आपण पण जाऊया आता खाली. इकडे नांगरते तिकडे जाऊया. आर्यन पण आलाय आता मगाशी, तर जाऊया खाली तिकडे. चला खाली जाऊया. इकडं मच्छर पण लई जाऊते. जेवढं राहणं असतं तेवढं मच्छर असते, प्रश्न विचारू नका. चला म्हटलं खाली जाऊया. सो म्हटले आता पण फटाफट आता कामाला लागूया. आता या मूठ असतात ज्या भात हे बांधलेले असते ते तर तिकडे न्यायचे, ते लावायला तिकडे. आता या फटाफट नेऊन या. एका तर जमणार नाही, कारण शूटिंग करायला जमणार नाही. फटाफट नेऊन नंतर शूटिंग करूया. हे बघा अशा प्रकारे या मूठ असतात ते आपल्याला न्यायचे आहेत तिकडे, तेच वांडे तिकडे लावायला. चला मंडळी आपण मूठ नेऊया.
हा बघा आर्यन येतो इकडं मोठा मूठ म्हणतात इकडं आमच्याकडं. हे बघा मंडळी इथं उपलेडीचं पाणी आहे. हे बघा फायनली सापडलं आपल्याला उपलेडी तिकडं, कारण इकडची दाढ काढलेली आहे. हे बघा इथून याच्या जमिनीतून जे उपलड होते हे बघा अशा प्रकारे पाणी येतं उपलडीचं. इकडनं सगळी उपलडीचंच आहे आता. मंडळी हे बघ इकडे बाबा खत टाकतात, जेणेकरून भात जी रोपं असतात ती लावलेली ती चांगली उगावी म्हणून खत टाकले जाते. हे बघा मंडळी आता दुपारची वेळ झाली जेवणाची. तर हे बघा या मंडळी जेवायला या. हे बघा सगळी इथं शेताच्या बांधावर बसलीत जेवण्यासाठी, आणि शेताच्या बांधावरची मजाच वेगळी असते जेवण खाण्याची. आपण बघूया आता आपल्याला काय काय, भात डाळ आणि आंब्याची फोड आणि कोलिंब. मंडळी आता आपलं जेवण झालं आहे, आणि आता कारण शेतावरच्या बांधावरचं जेवण खायला एकदम मजाच वेगळी असते ना. आता आपण जाऊया डाळ लावायला. मंडळी डाळ लावूया. सो फायनली मंडळी आता मी घरी आलो आहे, आणि आत्ता पाऊस गेला आहे म्हणून जास्त काही तुम्हाला शूट करून दाखवलं नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तिने सबस्क्राईब करा. भेटू अशा कोकणातल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय बाय. या कोकण आपलंच असेल. टाटा बाय बाय.